भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीनं ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली। भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कुलदीप जंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। तत्पूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभागाच्या स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी बाकडे, सीईओ यांच्या सुविद्य पत्नी जंगम, तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय सिंह पवार, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, बांधकाम 1 चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, उप अभियंता सुनील कटकधोंड, लेखाधिकारी श्रीकांत मिरगाळे, प्रभारी समाज कल्याण अधिकारी सचिन कावळे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सीईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। हरिभाई देवगण प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत गायल्यानंतर जिल्हा परिषद व्यवस्थापक सचिन जाधव यांनी स्पर्श निर्मूलन अभियान आणि कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ सर्वांना दिली। या प्रसंगी सीईओ कुलदीप जंगम आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते हवेत तिरंगा रंगातील फुगे सोडण्यात आले। यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यानंतर भारतीय संविधान उद्देशिकेच्या स्तंभास सीईओ कुलदीप जंगम यांनी अभिवादन केलं। गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना सीईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक वितरित करण्यात आले।